तुम्हाला स्विमिंग करायचं नाही आहे, कारण तुमच्यासोबत एक पर्सनली गाईड असतो, तो स्वतः स्विमिंग करून तुम्हाला पूर्ण कळतो. सो पाण्यात उतरल्यानंतर हातपाय वगैरे जोरात मारला तर तुम्ही जास्त पॅनिक व्हाल. सो हातपाय मारायचे नाही. खाली दगड आहेत ना, कोरल्स ना, शार्प एजेस आहेत, हातपाय वगैरे जोरात मारला तर तुम्हाला इजा होऊ शकते. सो हातपाय हलवायचे नाही, दोन्ही हात आपल्या पोटावरती ठेवायचे आणि जेवढं जमत असेल तेवढं शांत राहायचं. हा मास्क लावला जाईल तुम्हाला, हा इम्पॉर्टंट आहे डायव्हिंगसाठी. इथे डोळे येतील, इथे नाक पॅक असेल. हा मास्क लावल्यानंतर तुम्ही नाकाने श्वास घेऊ शकत नाही, घ्यायचा पण नाही आणि सोडायचं पण नाही. ओके, हा मास्क लावल्यानंतर नाक पॅक होणार. हा मास्क आणि वरणाचा पट्टा लावून ते शिडीवरती तुम्हाला ते जॅकेट घातलं जातं, आणि ते हेवी असतं म्हणून पाण्यात घातलं जातं. त्या जॅकेटला BCD बोलतात, बॉयलची कंट्रोल डिव्हाइस. पाण्याच्या बॉटमला जर तुम्हाला काय प्रॉब्लेम झाला आणि इमर्जन्सी ऑफ केला तर हार्डली 2 सेकंद लागतात तुम्हाला पाण्याच्या सरफेसवर यायला. तर ते जॅकेट घातल्यानंतर अजिबात घाबरू नका. फ्लोट होत आहेत ना, सेम त्या जॅकेटप्रमाणे ते जॅकेट घातल्यानंतर तुम्ही फ्लोट होता. ओके, ते जॅकेट घातल्यानंतर तुम्हाला श्वास घेण्यासाठी असा रेग्युलेटर दिला जातो. बघा, हा त्या टँकला अटॅच असतो आणि याच्यातनं तुम्हाला ऑक्सिजन खेचायचा असतो, ऑटोमॅटिक येत नाही. खेचायचं आहे, आपण स्ट्रॉने ज्यूस कसं पितो तसंच खेचायचं आहे. पण हा पकडायचा कसं, हा ब्लॅक कलरचा माउथपीस आहे, ग्रीन दिसली दोन्ही साईडला, ते आपल्या मागच्या दाडांमध्ये चावून ठेवायचे. पुढचे दात तुमचे इथे येतील आणि ही जागा दिसते मोकळी, इकडे आपलं ओठ पाऊट करून ठेवायचं, पाऊट ओ शेपमध्ये. ओके, आणि आपण स्ट्रॉने ज्यूस कसं पितो, सब करतो तसंच याच्यातनं श्वास खेचायचे आणि याच्यातच फुंकर मारून सोडून द्यायचं. पाण्याच्या आत श्वास थांबवायचा नाही, म्हणजे गुदमरल्यासारखं वाटेल. थोडा फास्ट पण घ्यायचा नाही, म्हणजे घसा कोरडा पडेल. सो लॉंग अँड डीप 2 सेकंड होल्ड करायचं आणि फुंकर मारून याच्यातच सोडून द्यायचं. श्वास खेचताना आणि सोडताना आपल्या ज्या उठांची ग्रीप आहे ना ती यूज करायची नाही, ते स्प्रेड करायची नाही. असे केले इथे गॅप होईल आणि तोंडात पाणी जाईल, खारं पाणी त्या तोंडात गेल्यानंतर तुम्हाला त्रास होऊ शकतो. चुकून तुमच्या तोंडात पाणी गेलं तर पिण्याचा प्रयत्न करू नका. आपण जसं याच्यात श्वास सोडतो, फुंकर मारतो, तसं त्याच्यात ब्लो आउट करायचं, तो पाणी बाहेर निघून जाईल. तर पाण्यात तुम्ही बोलू शकत नाही, तुम्हाला साईन करावं लागतं. जर पाण्यात तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटत असेल, इमर्जन्सी, तर असं साईन. जर प्रॉब्लेम वाटत असेल तर असं साईन करा. जर तुम्हाला चांगलं वाटत असेल, ओके वाटत असेल तर ओके ओके. आणि जो पण साईन आहे ना, स्वतःच्या चेहऱ्याच्या समोर करा. गाईडचं लक्ष तुमच्या चेहऱ्याच्या समोर असतं आणि तो मध्ये मध्ये हा साईन तुम्हाला वाटलं असतो. ओके, त्याला सेम रिटर्न करा. ओके, जर काय वाटलं असं प्रॉब्लेम तर अप करा, पाण्याच्या सरफेसवर या, आपल्या गाईडशी डिस्कस करा, परत द्यायचं. ते पाण्याचे मी 1-2 वेळा शब्दांत करू शकता. जास्त वेळा केल्यानंतर आपल्या बॉडीवर प्रेशर जाणवतो पाण्याचा, तो 1-2 वेळा तुम्ही अपडाऊन करू शकता. जसं तुम्ही खाली जाता तर पाण्याच्या प्रेशरने तुमचे कान दुखतील, थोडं पॅक वाटतील आणि दुखायला चालू होतील. तर पाण्याच्या तुम्हाला एक टेक्निक यूज करायची, प्रेशर इक्वलाइज करायचं. तुम्हाला तोंडाने सोडायचं, बरोबर. ज्यावेळेस तुमचे कान दुखतील त्यावेळेस पोटावरती श्वास घ्यायचा, तो 1-2 वेळा फक्त नाकावाटी सोडायचं. तर नाकाच्या इथे घट्ट दाबायचे, त्या ट्राय करायची, तोंडाने श्वास घ्या, तोंड पॅक करा, नाकाच्या इथे घट्ट दाबायचं. जेव्हा आज नाकावाटी श्वास सोडण्याचा प्रयत्न तुमच्या कानावर बघा थोडं बसतं. सेम टेक्निक आहे पाण्याच्या आत प्रेशर इक्वलाइज करायचं. ज्यावेळी तुमचे कान दुखतील त्यावेळी 1-2 वेळा टेक्निक वापरायची. इथचा पोर्शन हे बघा, इथचा पोर्शन पूर्ण सॉफ्ट आहे, तुम्ही नाकाने दाबू शकता. ही टेक्निक कधी वापरायची ते समजलं. कान दुखायला फर्स्ट टाइम यूज करायचे, जर होत नसेल तर सेकंड टाइम टेक्निक यूज करायचे. यूज टू होत नसेल तर हो, कारण जास्त वेळ कानांवरती नाही द्यायचं तुम्हाला. सो नंतर तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो. ऑलरेडी कोणाला कानाचा प्रॉब्लेम नाही ना ड्रायव्हिंग करणारे, तर जसं तुम्ही खाली जाता तशी तुमची शूटिंग काढली जाते. कॅमेरामॅन समोर येतो आणि तुमची शूटिंग काढतो. तो कॅमेरा बघून चुकून स्माईल वगैरे करू नका, नाही तर तोंडात पाणी जाईल. सोड पाऊट ठेवा आणि कॅमेऱ्याच्या समोर हाताने तुम्हाला ज्या काही पोज द्यायचे ते देऊ शकता. एकदा शूटिंग झाली की पूर्णपणे कव्हर केलं जातं आणि परत शिडी पाशीने सोडलं जातं. एक 8 ते 10 मिनिटांचा राऊंड असतो, तो पूर्ण कव्हर करून आणला जातो. तर तो पूर्ण करण्यासाठी तुमचं प्रेशर रिलीज होणे इम्पॉर्टंट आहे. जर नाही झाला तर तुम्ही लवकर गिवअप करू शकता. काही शंका आहे तुम्हाला? 3 गोष्टी समजल्या. ब्रीदिंग कसं करायचं, तोंडावाटे श्वास घ्यायचे, तोंडावाटे सोडायचे. आपल्या सगळ्यात महत्त्वाच्या ओठांची जी ग्रीप आहे ना ती पाऊट करून ठेवायची. ते ब्रीथ करायला जाईलच तर पाणी जाणार. दुसरा साईड, ओकेचा साईड आणि अपचा साईड. नाही, चष्मा काढावा, कारण हे मॅग्निफाईड ग्लास असतं. तुम्हाला चष्मा असेल -9 वगैरे, तो काय प्रॉब्लेम नाही, चष्मा काढावा लागेल.
झालेली आहे स्कुबा ड्रायव्हिंग. खूप भारी एक्सपिरियन्स होता. एकट्यानेच केलेलं मी. अपूर्वाने अगोदर केलेलं होतं त्यामुळे तिनं आली नव्हती. फायनली जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही सिंधुदुर्ग किल्ल्याच्या इकडे. बघू शकता माझ्या मागे सिंधुदुर्ग किल्ला आहे तो बघा. तिकडे जाणार नाही कारण अगोदर पण मी जाऊन आलो आहे तिकडे बराच वेळा. तर आता मी डायरेक्ट जाणार होतो तिकडून रॉक गार्डनला. भेटूया तिकडे. सर्जेकोटला आलेलो आहोत. बघू शकता तुम्ही हा मागे व्ह्यू. हा उंच कडा आहे आणि मागे पूर्ण समुद्र पसरलेला आहे. फायनली आता सगळं फिरून झालेलं आहे आणि आता मी निघणार आहे घरी थोड्या वेळात. 6 वाजलेले आहे.